नमस्कार मंडळी. माझ्या मागे असलेल्या राजा शहाजी प्रवेशद्वार यावरून आपण नक्की ओळखला असेल की मी नेमका कुठे आहे. आणि तुमचा अंदाज बरोबर आहे मंडळी. महाराष्ट्राची कुलस्वामिनी, देवीच्या 3.5 शक्तिपीठातलं प्रमुख शक्तिपीठ असलेल्या तुळजापूर येथील आई तुळजाभवानीच्या दरबारातून मी विजय गोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे. आणि आपण पाहत आहात विजय गोळे सर चॅनल. मंडळी, आपल्यापैकी प्रत्येकाला तुळजापूरला यावं आणि आई तुळजाभवानीचं दर्शन घ्यावं असं मनापासून वाटत असतं. कारण महाराष्ट्रातील कोट्यावधी कुटुंबांची ही देवी कुलस्वामिनी आहे, कुलदेवता आहे. तर तुळजापूरला कसं यायचं, त्याचप्रमाणे इथं कुठं राहायचं आणि कितीही गर्दी असली तरी आई भवानीचं दर्शन कसं आणि मनापासून शांतपणे मिळवायचं याची सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. आणि आई तुळजाभवानीविषयी माहीत नसलेली एक कथा देखील तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा शेवटपर्यंत पाहत राहा विजय गोळे सर चॅनल. तुळजापूर हे उस्मानाबाद, ज्याचं नाव हल्ली धाराशिवाचं करण्यात आलेलं आहे, या धाराशिव जिल्ह्यात आहे. हे तालुक्याचं ठिकाण आहे. मुंबईहून तुळजापूर 441 किलोमीटर, पुण्याहून 291 किलोमीटर, नाशिकहून 446 किलोमीटर, तर औरंगाबादहून 262 किलोमीटर अंतरावर आहे. सगळ्यात जास्त अंतर नागपूरचं आहे. नागपूरहून 551 किलोमीटर अंतरावर तुळजापूर आहे. महाराष्ट्रातल्या जवळजवळ प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणाहून तुळजापूरसाठी बस जाते. आणि तिथे गेल्यानंतर सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर या ठिकाणून देखील बसची व्यवस्था नियमितपणे चालू आहे. त्याचप्रमाणे खाजगी वाहनाने देखील तुळजापूरला सहज येता येते. ज्यांना रेल्वेने यायचं आहे त्यांच्यासाठी सोलापूर आणि उस्मानाबाद हे 2 रेल्वे स्टेशन आहेत. सोलापूर हे तुळजापूरपासून 45 किलोमीटर अंतरावर आहे, तर उस्मानाबाद हे फक्त 25 किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून कुठूनही तुळजापूरला येणं अगदी सहज शक्य आहे. आणि अशा प्रकारे आपण तुळजापूरला येऊ शकतो. रस्ते देखील अतिशय चांगले आहेत. पूर्वी तुळजापूरला जी मंडळी यायचे ते आपल्या पुजाऱ्यांकडे राहायचे. पुजाऱ्यांच्या घरीच त्यांची जेवणाची, राहण्याची सोय व्हायची आणि या पुजाऱ्यांच्या मार्फतच ते देवीसाठी अभिषेक किंवा इतर पूजाविधी करायचे. परंतु आता भाविकांची गर्दी इतकी वाढू लागलेली आहे की पुजाऱ्यांची घरं अपुरी पडायला लागली आहेत. त्यामुळे तुळजापुरामध्ये अनेक धर्मशाळा, त्याचप्रमाणे अतिशय चांगल्या लॉजेस देखील उपलब्ध आहेत. या लॉजेस अगदी सर्वसामान्य दरापासून उच्च दर्जाच्या आहेत. आपल्याला जशी पाहिजे तशी लॉज आणि व्यवस्था या ठिकाणी होऊ शकते. मुख्य म्हणजे नगरपालिकेच्या 4 धर्मशाळा आहेत. तुळजापूर नगरपालिकेच्या सुरेख स्मृती धर्मशाळा, त्याचप्रमाणे आहेर धर्मशाळा, पद्मशाली धर्मशाळा, या धर्मशाळा या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे भक्तनिवास आणि जगदंबा यात्री भक्तनिवास यांचे उपलब्ध असलेले फोन डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेले आहेत, ते देखील आपण पाहू शकतात. या ठिकाणी VIP दर्शन जर पाहिजे असेल तर 3 PRO आणि 3 असिस्टंट PRO अशा 6 लोकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांचे देखील मोबाईल नंबर या ठिकाणी उपलब्ध आहेत. तिथे देखील आपण संपर्क करू शकतात. परंतु एक खरं सांगू का, तुळजापूरला जर गेले ना तर शक्यतो मंदिराच्या जवळ असलेल्या धर्मशाळेत किंवा लॉजमध्ये राहण्यासाठी प्रेफर करा. त्याच्यामुळे काय होतं की देवीचं जे सकाळचं दर्शन आहे ते आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने होतं. त्यामुळे मंदिराच्या जवळ जर धर्मशाळा मिळाली तर ती सगळ्यात बेस्ट असं माझं सजेशन आहे. देवीच्या 3.5 शक्तिपीठांमधलं तुळजाभवानीचं हे मंदिर प्रसिद्ध आहे. परंतु त्यात एक वैशिष्ट्य असं आहे की तुळजाभवानीची ही जी मूर्ती आहे
ही चलायमान आहे. म्हणजे इतर ठिकाणी कोल्हापूर, सप्तशृंग किंवा माहूर या ठिकाणच्या ज्या देवींच्या मूर्त्या आहे त्या परमनंट त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे, त्या मूर्ती हलवल्या जात नाही. परंतु तुळजापूरची देवीची मूर्ती म्हणजे ती हलवली जाते, तिला शयन म्हणजे तिची निद्रेचा वेळ असतो त्यावेळेस तिला निद्रा दिली जाते. अशा प्रकारची ही जी मूर्ती आहे ही एकमेव अशी मूर्ती आहे की जी चलायमान आहे, जी हलवली जाते, त्यामुळे हिला चलायमान मूर्ती असे म्हणतात. हे देखील या मंदिराचं त्याचप्रमाणे तुळजाभवानीचं वैशिष्ट्य आहे. तुळजाभवानीचं हे मंदिर पहाटे 4 वाजता उघडतं आणि रात्री 9:30 वाजेपर्यंत ते उघडं असतं. या ठिकाणी दर्शनाच्या 2 प्रकारच्या रांगा आहे. एक म्हणजे मोफत किंवा ज्याचं काही तिकीट घेतलं जात नाही असे, आणि दुसरं म्हणजे सशुल्क. या ठिकाणी सशुल्क जे दर्शन आहे ते 200 रुपयात होतं, परंतु संध्याकाळी 6 वाजता हे सशुल्क दर्शन देखील बंद होतं आणि सगळ्यांना मोफत दर्शन दिलं जातं. रात्री 6च्या नंतर गर्दी बऱ्यापैकी कमी होते, त्यावेळी देखील आपण देवीचं दर्शन घेऊ शकतात किंवा सकाळी पहाटे जर लवकर आलात तरी देखील देवीचं दर्शन अगदी आरामात होऊ शकतं. तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातल्या कोट्यावधी लोकांची कुलस्वामिनी आहे, कुलदेवता आहे. त्यामुळे कुलाचार करण्यासाठी ही कुटुंब या ठिकाणी येतात. विवाह प्रसंग किंवा कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीला आणि हे शुभकार्य झाल्यानंतर देखील अनेक लोक या देवीला येतात. या ठिकाणी पूजा आणि अभिषेक केला जातो. अभिषेक करण्यासाठी मंदिराचं जे अधिकृत कार्यालय आहे त्या ठिकाणी आपण पैसे भरल्यानंतर पावती मिळते आणि आपल्याला देवीचा हा अभिषेक करता येतो. त्याचप्रमाणे इथले पुजारी देखील तो अभिषेक करून देतात. मात्र प्रत्येकासाठी या ठिकाणी पैसे भरावे लागतात आणि हे पैसे मंदिराच्या कार्यालयातच शक्यतो भरा, त्याची पावती घ्या, यासारखी आपली पूजा केली जाते. त्यामुळे फसवणूक करण्याची या ठिकाणी बरेच चान्सेस असतात, परंतु कुठेही गडबड न करता, कारण आपण इतका वेळ काढून जर देवीच्या दर्शनाला आलेलो आहे तर घाई गर्दी करण्यात काही मजा नाही. त्यामुळे नियमानुसार योग्य ठिकाणी योग्य पैसे भरून पावती घेऊन आपण जर पूजा केली तर आपल्याही मनाला समाधान मिळू शकतं. तुळजाभवानी मंदिरात तुळजाभवानीप्रमाणेच गोमुख तीर्थ, कल्लोळ तीर्थ आणि सिद्धिविनायकाचं मंदिर आहे. त्याचप्रमाणे मंदिराच्या ज्या ओहऱ्या आहेत त्या ठिकाणी मंदिराचं कार्यालय आहे आणि अनेक ठिकाणी अनेक छोटी छोटी मंदिरं आहेत, ते देखील पाहण्यासारखे आहेत. महाराष्ट्रातून हजारो भाविक दररोज तुळजापूरला येत असतात आणि या देवीच्या चरणी आपली सेवा सादर करत असतात. तुळजाभवानी मंदिरात रांगेवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याचप्रमाणे सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनाने पोलीस चौकी केलेली आहे आणि गोमुख तीर्थाजवळ ही पोलीस चौकी आहे. या ठिकाणी देखील आपल्या भाविकांना जर काही अडचण आली तर त्यांची मदत घेता येते. त्याचप्रमाणे इथल्या रांगेवर नियंत्रण ठेवण्यासाठी खाजगी सुरक्षा व्यवस्था देखील आहे. या ठिकाणी 11 सुरक्षा रक्षक, त्याचप्रमाणे एक माजी सैनिक या ठिकाणी नेमण्यात आलेले आहेत. या ठिकाणची स्वच्छता हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. मुंबईच्या एका कंपनीला त्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने हे जे मंदिर आहे आणि हा जो परिसर आहे हा नियमितपणे स्वच्छ ठेवला जातो. जे भाविक तुळजापुरात येतात ते देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी आपापल्या पुजाऱ्यांकडे जातात. त्याचप्रमाणे या ठिकाणी जर जेवण करायचं असेल तर पुजाऱ्यांच्या घरांप्रमाणेच अन्नछत्र देखील आता उपलब्ध आहे आणि या ठिकाणी पुरणपोळीचा जो प्रसाद दिला जातो तो अतिशय रुचकर असतो. जर तुम्ही तुळजापूरला कधी गेला तर अन्नछत्रातील या पुरणपोळीचा आस्वाद निश्चितच घ्या. त्याचप्रमाणे तुळजापुरामध्ये आता अनेक हॉटेल्स, लॉजेस झालेले आहेत. तुळजाभवानी मंदिराच्या परिसरातच अनेक चांगले हॉटेल्स आहेत आणि इतर आसपास देखील चांगले हॉटेल्स आहेत. या ठिकाणी आपल्याला पाहिजे तशा पद्धतीचं जेवण मिळू शकतं. मंडळी, आता तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की आई तुळजाभवानी नेमकी तुळजापुरात कशी आली, तर त्याची एक आख्यायिका अशी सांगितली जाते. कर्दम नावाचे एक ऋषी होते
आणि अनुभूती नावाची त्यांची पत्नी होती. कर्दम ऋषी जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा त्यांची पत्नी अनुभूती सती जायला निघाली, परंतु त्यावेळेस तिचं जे बाळ होतं, मुलगा होता, तो खूप छोटा होता. तेव्हा इतर ऋषीमुनींनी तिला समजून सांगितलं आणि ह्या मुलासाठी तू जिवंत राहा, तू सती जाऊ नको असं सांगितलं. त्याप्रमाणे तिने त्या साधू संतांचं ऐकलं आणि अनुभूतीने सती जाणं रद्द केलं. परंतु तिने त्या ठिकाणी अनुष्ठान मांडलं, ती देवीची तपश्चर्या करू लागली. त्यावेळी कुकर नावाचा एक राक्षस किंवा जो दैत्य आहे तो तिचं हे जे तेज पाहून तिच्यावर मोहित झाला आणि तो तिला त्रास देऊ लागला. तेव्हा अनुभूतीने देवीचा धावा केला आणि या कुकर राक्षसापासून वाचवण्याची विनंती केली. त्या प्रसंगी देवीने भवानीचे रूप घेतलं आणि या कुकर दैत्याचा वध केला आणि अनुभूतीच्या विनंतीवरून देवी याच ठिकाणी, या ठिकाणाला यमुनाचल म्हणतात किंवा बालाघाट म्हणतात, त्याच ठिकाणी ही देवी राहिलेली आहे. इतर ठिकाणी देवीची मंदिरं एक तर सपाट जागेवर किंवा डोंगरदऱ्यांवर असतात, परंतु तुळजाभवानीचं हे मंदिर खोलगट आहे, अतिशय खालच्या भागात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची ही कुलदेवता आहे. या कुलदेवीने छत्रपतींना भवानी तलवार दिली होती अशी इतिहासामध्ये नोंद आहे. तर असं हे आपल्या सगळ्यांचं कुलदैवत असणारी आई तुळजाभवानी. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर तो इतरांना शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हे जे चॅनल आहे विजय गोळसर, हे चॅनल कृपया सबस्क्राईब करा. तर भाविकांनो, ही होती आई तुळजाभवानी दर्शनाची संपूर्ण माहिती. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये आई तुळजाभवानी लिहा. त्याचप्रमाणे या चॅनलला सबस्क्राईब करा. यातली जर माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर ती इतरांना देखील पाठवा. पुढच्या आध्यात्मिक प्रवासापर्यंत आई राजा उदो 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 उदो.